नयने भजे
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna. हरिनामाचं काळ तीव्रतेने आणि हृदयातून घेतलं पाहिजे. त्यावर सर्वांनी इतर सर्व विचार आपल्या मनातून काढून टाकून एकदम आर्त भावनेने भगवंताच्या नावाचं उच्चार करायचा आहे. कारण आपण धामवास यासाठीच करत असतो की आपल्या हृदयामध्ये ती आर्त भावना जागृत होऊ, जेणेकरून भगवान आपली आर्त आवाहन ऐकून एखादी माता जशी आपल्या मुलांकडे धाव घेते तसं भगवान आपल्याकडे धाव घेते. त्यामुळे सर्वांनी हृदयातून भगवंताच्या सुंदर रूपाचं चिंतन करत हरिनामाचा उच्चार करायचा. हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे रामा, हरे रामा, राम राम, हरे हरे, हरे कृष्णा, Krishna
प्रेमानंदे श्री श्री गौरताय भगवान की श्री श्री राधा माधव की भक्तवृंद की श्री पंचतत्व भगवान की श्रील प्रभुपाद की ताय गौर प्रेमानंदे। हरे कृष्ण। सर्व भक्तांविषयी धन्यवाद की आपण एवढ्या उत्साहाने हरिनाममध्ये सम्मिलित झाला। सर्वांनी हात जोडून म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निधि नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपण आज गोशाळेचं दर्शन करण्यासाठी जाणार होतो, परंतु आपण ते दर्शन उद्या करू आणि मग तिथं जी कथा करणार होतो ते आपण इथंच कथा करू। तर आपण गेल्या 3 दिवसांपासून नवदीप मायापूर धाममध्ये वास करत आहोत आणि वेगवेगळ्या लीला ठिकाणांचे दर्शन करत आहोत। तर आज आपण गोतुम द्वीपमध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणाचे वेगवेगळे लीला ठिकाण आपण पाहिले, दर्शन केले, तिथल्या लीलांच्याबद्दल चर्चा केली। तर आपण पहिल्या दिवशी अंतर्द्वीपची जी चर्चा केली होती, कारण की आपण आता जिथं वास करतो हा कोणता द्वीप आहे? अंतर्द्वीप आहे। थोडा आवाज माझा हे झाला तेव्हा तरी पण थोडं ऐकू येते व्यवस्थित, थोडं म्हणजे थोडा आवाज येईल तरी पण आपण ध्यानपूर्वक ऐकला तर आपल्याला कळून येईल। थोडा हॉर्न हे असल्याने जर आवाज इको येत आहे तरी पण आपण जरा ध्यानपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा। तर मग अंतर्द्वीपमध्ये आपण वास करत आहोत। तर आपण श्रीमंत द्वीप हे नाव कसं पडलं ही चर्चा केली काल। आज गोतुम द्वीपच्याबद्दल पण त्याच्यामागे काय इतिहास आहे ते आपण चर्चा केली, परंतु अंतर्द्वीप या द्वीपाला अंतर्द्वीप हे नाव कसं पडलं याच्याबद्दल आपण चर्चा थोडी राहिली होती, ती थोडी आपण चर्चा करू सुरुवातीला, नंतर मग चैतन्य महाप्रभूंच्या लीलेवर थोडी चर्चा करू। तर अंतर्द्वीप ह्या मध्यवर्ती द्वीपाला अंतर्द्वीप नाव पडण्याचं पण एक विशेष मूळ कारण आहे। आपण परवाच्या दिवशी सांगितलं की एकूण 9 द्वीप आहेत आणि 8 द्वीप हे म्हणजे हे 9 द्वीप कमळाप्रमाणे आहेत आणि कमळाच्या जशा पाक्या बाजूने असतात आणि मध्ये अग्रभाग असतो, तर त्याप्रमाणे इतर 8 द्वीप हे म्हणजे चारी बाजूने कमळाच्या ढलाप्रमाणे आहेत आणि मध्यवर्ती जे भाग आहे तो कोणता द्वीप आहे? अंतर्द्वीप आहे। आणि अंतर्द्वीपमध्येच मग चैतन्य महाप्रभूंच्या प्राकट्याचं पण ठिकाण आहे।
या द्वीपला अंतर्द्वीप नाव का पडलं तर जसं गोद्रुम द्वीपच्या संबंधित ते नाव कसं पडलं हे कृष्ण लीलेच्या संबंधित आहे, तसंच अंतर्द्वीप नाव का पडलं हे पण एक कृष्ण लीलेच्या संबंधितच प्रसंगामध्ये त्याचं कारण आहे. जसे इंद्र स्वतःला फार अपराधी मानत होते, भगवंताच्या प्रती फार मोठा अपराध केला म्हणून ते भगवंताला प्रसन्न करण्यासाठी गोद्रुम द्वीपमध्ये तपस्या करण्यासाठी येतात. तसंच ब्रह्माजींनी पण कृष्ण लीलेमध्ये भगवंताच्या प्रती अपराध केला होता. कोणत्या प्रसंगामध्ये? ब्रह्मविमोहन लीलेमध्ये. आणि ब्रह्मविमोहन लीलेमध्ये ब्रह्माजी काय करतात, कृष्णांची परीक्षा घेण्यासाठी भगवान श्रीकृष्णांचे जे बाल सखा आहेत किंवा त्यावेळेला भगवंत अजून गोचारण करत नव्हते, वासरांचे जे वासरं आहेत ते चारण करण्यासाठी घेऊन जात होते. तर मग त्यांनी काय केलं, हरण केलं. परंतु भगवान काय करतात, त्या 1 वर्षामध्ये स्वतःचा जेवढे वासरं होते, जेवढे गोपसखा होते तेवढ्यामध्ये विस्तार करतात. आणि जेव्हा 1 वर्षानंतर ब्रह्माजी पाहण्यासाठी येतात तर ते आश्चर्यचकित होतात. आणि मग तिथं त्यांना कळतं की वास्तविक कृष्ण कोण आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आपण फार मोठा अपराध केलेला आहे. आणि मग भगवंताला ते पुढे भगवंताकडे येऊन क्षमा मागतात. बऱ्याच श्लोकांच्याद्वारे भगवंताची स्तुती करतात आणि भगवंत त्यांना क्षमाही करतात. आणि तिथून ब्रह्माजी निघाल्यानंतर इंद्राप्रमाणे ब्रह्माजींना पण अजून संतुष्टी वाटली नाही की आपण फार मोठा अपराध केला, भगवंतांच्या भक्तांना त्रास देऊन किंवा भगवंतांना पण भगवंतांच्यावर आपण शंका घेऊन. आणि म्हणून ते विचार करतात की नाही, अजून काही प्रायश्चित्त आपण केलं पाहिजे. आणि प्रायश्चित्तच नाही तर भगवंतांच्या आपण एखाद्या लीलेमध्ये सहभागी होऊन त्यांची सेवा पण केली पाहिजे. कारण मला या ब्रह्मांडातील सर्वोच्च पद प्राप्त झालेलं आहे. कारण ब्रह्माजींचं पद हे पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वोच्च पद आहे जे जीवतत्वाला मिळतं. भगवंताच्या नंतर भगवंत हे विष्णुतत्व आहेत आणि ब्रह्माजी हे जीवतत्वामध्ये येतात. आणि जीवतत्वामध्ये ते सर्वात श्रेष्ठ पद आहे. मग मला ब्रह्माजींचं पद प्राप्त झाल्यामुळे माझ्यामध्ये अहंकार निर्माण झाला आणि त्याच्यामुळे मी असं अपराध केला. आणि मग मी आता काय केलं पाहिजे, एक निम्न स्थिती प्राप्त करून भगवंताची सेवा केली पाहिजे. आणि त्यासाठी मग ब्रह्माजी विचार करतात आणि चिंतन करत असतात. तर त्याच वेळेला त्यांना स्मरण होतं की द्वापर युगानंतर कलियुग येणार आहे आणि येणाऱ्या कलियुगामध्ये तेच कृष्ण गौरांग महापुरूच्या रूपामध्ये प्रकट होणार आहेत. कुठे? नवद्वीपमध्ये. मग आता ब्रह्माजी विचार करतात की मग आपण पण ह्या गौरांग महापुरूच्या लीलेमध्ये सहभागी व्हायचं. आणि गौरांग महाप्रभू ते फार दयाळू आहेत, तर त्यांच्या कृपेने मी या अपराधातून मुक्त होऊ शकतो असं विचार करून ब्रह्माजी मग ह्या नवद्वीपमध्ये द्वापर युगामध्येच कुठे येतात, या भागामध्ये येतात. जसं इंद्र आणि सुरभी माता गोद्रुम द्वीपच्या भागामध्ये आल्या तसं ब्रह्माजी या भागामध्ये येतात. आणि ब्रह्माजी इथे येऊन भगवान गौरांग महाप्रभूंना प्रसन्न करण्यासाठी तपस्या करतात. आणि मग इंद्राच्या तपस्येने जसं भगवान प्रकट झाले तसं ह्या ठिकाणी ब्रह्माजींना दर्शन देण्यासाठी भगवान प्रकट होतात. आणि प्रकट होऊन ब्रह्माजींना ते म्हणतात की तुमची जी तपस्या आहे ते पाहून मी फार प्रसन्न झालो आहे, तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही सांगा. त्यावेळेला ब्रह्माजी काय म्हणतात की भगवंता, मला तुम्ही असं पद दिलेलं आहे की त्या पदाच्या द्वारे एखादा व्यक्ती अहंकारी बनणं स्वाभाविक आहे. आणि मी त्यामुळे तुमच्यावरती असा अपराध केला. तर माझी अशी इच्छा आहे की तुमच्या ह्या नवद्वीप धामामध्ये होणाऱ्या अवतार कार्यामध्ये मला पण समाविष्ट सहभागी होण्याची संधी मिळावी. आणि त्या अवतारामध्ये मला एकदम निम्न कुटुंबामध्ये तुम्ही जन्म द्यावा, जेणेकरून मला उच्च कुटुंबाचा अहंकार होणार नाही आणि मी सामान्य दासी भावनेमध्ये तुमची भक्ती करू शकेन. हे ऐकून भगवान प्रसन्न होतात आणि भगवान त्यांना वरदान देतात. ते काय म्हणतात की मी जेव्हा गौरांग रूपामध्ये ह्या नवद्वीप मायाप्रमाणे प्रकट होईल तेव्हा तुम्ही काय करा, हरिदास ठाकूराच्या रूपात प्रकट व्हा किंवा व्हा. आणि त्यावेळेला त्या
लीलेमध्ये तुम्ही काय असाल एक यवन कुटुंबामध्ये जन्म घ्याल आणि त्यामुळे बरेच लोक तुमचा काय करतील, अवहेर करतील, तुमची निंदा करतील. परंतु तुम्ही काय कराल, भगवंताचे म्हणजे माझ्या नावाचा उच्चार करून सर्वांना हरिनामाचा प्रचार कराल आणि त्यावेळेला मी तुम्हाला नामाचार्य म्हणून काय करेन, संबोधना काय करेन, पद प्रदान करेन. अशा पद्धतीने भगवंताला वरदान देतात ह्या अंतर्दीपमध्येच. आता ते वरदान प्राप्त केल्यानंतर ब्रह्माजी फार प्रसन्न होतात आणि ब्रह्माजी पुढे विचारतात की भगवंता तुम्ही प्रत्येक वेगळ्या अवतारामध्ये जेव्हा प्रकट होता तर प्रत्येक अवतारामध्ये तुमचं विशेष कार्य असतं आणि त्या कार्याच्याद्वारे तुम्ही बद्धजीवांचा उद्धार करता. तर हा जो तुमचा अवतार होणार आहे गौरांग महापुरुषाचा अवतार, ह्या अवतारामध्ये तुमचं कोणतं विशेष कार्य असेल, कोणत्या कार्याच्या पूर्तीसाठी तुम्ही अवतरित होणार आहात. मग त्यावेळेला भगवंत स्मितहास्य करतात ब्रह्माजीचे हे विचारणा ऐकल्यानंतर आणि भगवंत ब्रह्माजीला म्हणतात की ब्रह्माजी, आज मी तुम्हाला काय करतो, माझ्या अंतर्हृदयातील जे काही रहस्य आहे ते तुम्हाला सांगतो. जे रहस्य वेदामध्ये कुठेही वर्णित केलेलं नाही आहे आणि ते तुम्ही काय करा, मी जोपर्यंत प्रकट होईल तोपर्यंत कुणालाही सांगू नका. म्हणजे गौरांग रूपामध्ये जोपर्यंत मी प्रकट होत नाही तोपर्यंत कुणालाही सांगू नका. परंतु तुम्ही जिज्ञासा केला आहात म्हणून मी तुम्हाला ते कारण सांगत आहे. आणि मग भगवान सांगू लागतात की ह्या नवदीप धामामध्ये मी माझ्या एका विशेष अवतारामध्ये प्रकट होईल आणि त्या अवतारामध्ये मी भक्तांचा भाव धारण करून प्रकट होईल. कारण भक्त जे माझी भक्ती करून दिव्य आनंदाचा अनुभव घेतात त्या आनंदाचं स्वादन मला करण्याचा इच्छा आहे आणि त्यासाठी मी काय करेन, हा अवतार घेईन. एवढंच नाही तर हरिनाम संकीर्तनाच्या द्वारे वृंदावनाचं जे माधुर्य प्रेम आहे ते बद्ध जीवांना प्रदान करण्यासाठी मी काय करेन, ह्या अवतारामध्ये प्रकट होईल. आणि हे पण फार गुह्य कार्य आहे. कारण सामान्यपणे वृंदावनाचा जे माधुर्य प्रेमाचा भाव आहे तो सर्वसामान्याला उपलब्ध किंवा प्राप्त होत नसतो. परंतु ह्या अवतारामध्ये मी हरिनामाच्या द्वारे सर्वांना काय करेन, वृंदावन प्रेम वितरण करेन. आणि एवढंच नाही तर मी काय करेन की राधाराणीचा भाव अंगकांती धारण करून राधाराणी माझ्या सेवेच्या द्वारे जो आनंद प्राप्त करते त्या आनंदाचा आस्वादन करण्यासाठी पण मी प्रकट होईल. मग अशा पद्धतीने भगवंत त्या ठिकाणी आपल्या या अवतार कार्याचं रहस्य किंवा त्याचं कारण ब्रह्माजींना सांगतात आणि ब्रह्माजी ते ऐकून फार प्रसन्न होतात आणि अशा विशेष अवतारामध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळेल म्हणून ते इतके प्रसन्न होतात की लगेच भगवंताच्या चरणावर लोटांगण घेऊन भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक ठेवतात. आणि मग त्यावेळेला गौरांग महाप्रभू काय करतात, आपलं चरण ब्रह्माजींच्या मस्तकावर ठेवतात आणि ब्रह्माजींना विशेष कृपा प्रदान करतात. आणि मग ब्रह्माजी पुन्हा उभे राहतात आणि भगवान तिथून अंतर्धान होतात आणि ब्रह्माजी बराच वेळ ह्या द्वीपमध्ये भगवंताच्या त्या अवताराचं स्मरण करून भगवंत काही विशेष लीला करणार आहे ते स्मरण करून बराच वेळ रुदन करतात त्या दिव्य प्रेम भावनामध्ये. आणि मग बराच वेळ रुदन करून त्याचं चिंतन करून त्या दिव्य भावामध्ये बराच वेळ व्यतीत केल्यानंतर पुन्हा ते शांत होतात. कारण ब्रह्माजीचं जे काही कार्य आहे, सेवा आहे ते पण त्यांना करायची आहे. आणि पुन्हा मग काय करतात, या द्वीपमधून ते आपल्या ब्रह्मलोकामध्ये निघून जातात. मग आचार्य सांगतात की भगवंताने ह्या ठिकाणी ब्रह्माजींना आपल्या अंतर्हृदयातलं जे रहस्य होतं गौरांग महाप्रभूंच्या अवतार कार्याचं ते रहस्य ब्रह्माजींना इथं सांगितलं. आणि म्हणून या द्वीपाचं नाव काय झालं, अंतर्द्वीप. आणि अंतर्हृदयातील रहस्य ब्रह्माजीने माफ करा भगवंताने ब्रह्माजींना सांगितलं आणि म्हणून हे द्वीप अंतर्द्वीप म्हणून ओळखलं जातं. आणि भगवंत पुन्हा पुढे जाऊन ह्याच द्वीपमध्ये प्रकट होतात आणि भगवंतांनी वरदान दिल्याप्रमाणे मग ब्रह्माजी ह्या गौरांग महाप्रभूंच्या लीलेमध्ये प्रकट झाले. कोणाच्या रूपात, हरिदास ठाकूरांच्या रूपात. मग ते ह्या नवद्वीपमध्ये प्रकट नाही झाले, ते आत्ताचा जो बांगलादेश आहे त्या भागामध्ये फुलिया ग्राम नावाचं एक ग्राम आहे त्या भागामध्ये ते प्रकट झाले. कारण त्यावेळेला बांगलादेश आणि पश्चिम बंगाल हे सर्व मिळूनच बंगाल प्रांत होता. म्हणून चैतन्य महाप्रभूंच्या बऱ्याच पार्षदांचे जन्म ठिकाण आत्ता पण बांगलादेशमध्ये आहेत. कारण बरेच भक्त
बांगलादेशच्या आत्ताच्या बांगलादेशच्या प्रांतामध्ये जन्मले होते किंवा प्रकट झाले होते. तर ही कथा मी ह्यासाठी सांगितली की आपण 10 मास करत आहोत, तर आपल्याला सर्व ह्या चर्चा किंवा ज्ञान माहीत असलं पाहिजे आणि कशा पद्धतीने देवी देवतांनी या धामामध्ये येऊन भगवंताच्या दर्शनासाठी आराधना केलेली आहे, आपण ते जाणून घेतलं पाहिजे. मग या धामाचं महात्म्य आपल्याला कळू नये. आपण काल पाहिलं पार्वती माता आलेली आहेत, इंद्रदेवता आलेले आहेत, ब्रह्माजी आलेले आहेत, शिवजी पण आलेले आहेत या गौरमंडलमध्ये, गौरभूमीमध्ये. तर शिवजींना तर आपण पाहिलं की धामेश्वर महादेव म्हणून तर स्नान आहेतच या धामामध्ये. पण आणखीन एक विशेष लीलेमध्ये शिवजी ह्या धामामध्ये स्वतः आले, कारण विस्तारित रूपामध्ये ते धामेश्वर महादेव म्हणून योगपीठ या ठिकाणी वास करतातच. परंतु एकदा काय झालं की सुखदेव गोस्वामीच्या द्वारे जसं भागवत कथा केली गेली कोणाच्यासाठी, परीक्षित महाराजांसाठी, तसं या गौरभूमीमध्ये किंवा नवदीप मायापूरमध्ये सुखदेव गोस्वामीच्या द्वारे एकदा गौर कथा केली गेली सर्व भक्तांसाठी. आणि हा प्रसंग चैतन्य महाप्रभूच्या लीलेचा नाही, फार अगोदरचा प्रसंग आहे. आणि गौरलीला ते देवी देवतांच्यासाठी केली गेली आणि त्या ठिकाणी सुखदेव गोस्वामी चैतन्य महाप्रभूच्या लीलेचं वर्णन देवी देवतांना करत आहे. कारण आपण चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी प्रकट झाले होते, त्याच्या अगोदर सुखदेव गोस्वामींनी गौरलीला कशी केली बरं, तर ह्या कल्पातला प्रसंग नाही आहे. कारण बऱ्याच प्रत्येक कल्पामध्ये भगवंताच्या लीला होत असतात. मग मागच्या कल्पामधला हा प्रसंग आहे की सुखदेव गोस्वामी देवी देवतांना गौरांग महाप्रभूच्या लीला सांगत आहेत. आणि हे जेव्हा शिवजींना कळतं कैलासामध्ये, तर त्यांनाही गौरकथा ऐकण्याची रुची म्हणजे आकर्षण निर्माण होतं. कारण शिवजी फार श्रेष्ठ भक्त आहेत आणि कैलास पर्वतावर शिवजी आणि पार्वती माता आणि त्यांचे जे गण आहेत, पार्षद आहेत, त्यांच्यामध्ये नेहमी भागवत कथा चालू असते. आता शिवजींना गौरकथा ऐकण्याची इच्छा होती. मग शिवजी आता आतुरतेने निघाले, परंतु शिवजींचं वाहन कोणतं आहे, नंदी. आणि नंदी तेवढ्या जोरात चालत नाही, फार आरामशीर चालतात ना, तेवढं फास्ट त्यांचं काही म्हणजे चालणं नाही आहे. मग त्यांनी विचार केला की नंदीच्या वरून मी गेलो तर मी पोहोचेपर्यंत काय होईल, गौरकथा समाप्त होईल. आणि असा विचार करून शिवजी ब्रह्माजींकडे जातात आणि ब्रह्माजींना प्रार्थना करतात. कशासाठी, त्यांचं वाहन त्यांना देण्यासाठी. ब्रह्माजींचं वाहन कोणतं आहे, हंस वाहन आहे ब्रह्माजी. आणि हंस मग पक्षी ज्यादा जोरात उडतात. मग ब्रह्माजी शिवजींना हंस देतात त्यांचा, आणि शिवजी त्या हंसावर बसून या ठिकाणी येतात. मग एक द्वीप आहे, तिथं अजूनही ते मंदिर आहे ज्या ठिकाणी गौरकथा झाली होती. आणि त्या ठिकाणी शिवजींचं शिवलिंग आहे. आणि त्या मंदिरमध्ये शिवलिंगच्या समोर नेहमी कोण असतात, नंदी असतात ना प्रत्येक ठिकाणी. तर त्या मंदिरमध्ये त्या शिवलिंगच्या समोर नंदी नाही आहे, कोण आहेत, हंस आहेत. हंसांची मूर्ती आहे. आणि म्हणून त्या ठिकाणाला हंस वाहन शिव असं म्हटलं जातं. मग हंसावरपासून शिवजी आले गौरकथा ऐकण्यासाठी. मग असं या गौरभूमीचं महात्म्य आहे की या ठिकाणी बऱ्याच देवीदेवतांनी उपासना आराधना केलेली आहे, या ठिकाणी वास केलेला आहे. गौरांग महाप्रभूच्या लीलेमध्ये ते सहभागी झालेले. आणि आपले भाग आहे की आपण या गौरभूमीमध्ये काही दिवसासाठी वास करण्यासाठी आलेलो आहोत. आता पुढे आपण चैतन्य महाप्रभूच्या लीलेचं थोडं चर्चा करू. कारण आपण 2-3 दिवस झाले बाललीला, भगवंतांच्या प्राकट्याची लीला फक्त श्रवण केली आणि आदल्यामधल्या काही प्रसंग आपण श्रवण केले, जसं महाप्रकाश लीलेची थोडी चर्चा केली किंवा काल आपण चांदकादी उद्धाराची चर्चा केली, परंतु क्रमाने थोडी चर्चा आपण केली नाही. तर आज आपण थोडं भगवंत प्रकट झाल्यानंतर पुढच्या काही लीला झाल्या ते थोडं श्रवण करू. तर
तर आपण कुठेपर्यंत चर्चा केली होती की चैतन्य महाप्रभू अद्वैताचार्यांच्या प्रार्थनेने फाल्गुन पौर्णिमेला या नवदीप धाममध्ये प्रकट होतात. त्या दिवशी सूर्यग्रहण होतं आणि भगवंत आपल्या प्राकट्याच्या अगोदरच या नवदीप वाशांना हरिनाम घेण्यासाठी प्रेरित करतात. आणि आपण पाहिलं की सर्व नवदीप वाशी त्या दिवशी पूर्णतः हरिनाम घेऊन हरिनामामध्ये तल्लीन झाले होते. आणि मग त्यावेळेला देवी देवता पण भगवंताचं दर्शन करण्यासाठी आले. सर्व नवदीपवासी पण सची माता जगन्नाथ मिश्रांच्या घरी दर्शन करण्यासाठी आली. मग आता पुढे गौरांग महाप्रभूचं वय म्हणजे ते वाढू लागले, म्हणजे लहान बालकच्या स्वरूपात त्यांचे काही दिवस वृद्धापन होऊ लागले. तर मग आता चैतन्य महाप्रभूंनी फक्त प्राकट्याच्या वेळेलाच सर्वांना हरिनामा घेण्यासाठी प्रेरित केलं असं नाही, तर मग ते लहान एकदम बालक असताना अजून ते रांगत पण नाहीत अशा स्थितीमध्ये पण असताना ते काय करायचे, म्हणजे अजून इथं वर्णन 1 महिना पण झाला नाही भगवंताला, तर भगवान काय करायचे की बऱ्याच वेळा रुदन करू लागायचे. आणि जसं ते रुदन करू लागले तर मग सची माता आणि बरेच आसपासच्या ज्या स्त्रिया आहेत, इतके सुंदर बालक आहेत, तर त्यांचं दर्शन करायला भरपूर स्त्रिया नेहमी यायच्या. आणि जसं चैतन्य महाप्रभू रुदन करू लागायचे तर भरपूर वेगळे प्रयत्न करून ते अजिबात थांबायचे नाही. आणि माहीत नाही भगवंतांनी त्यांच्या हृदयामध्ये प्रेरणा दिली आणि त्यांनी सुरुवातीला एकदा काय केलं, टाळ्या वाजवत भगवंताचं नाव घेऊ लागले. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. आणि अशा पद्धतीने जेव्हा त्या स्त्रिया टाळ्या वाजवत भगवंताचं नाव घेऊ लागले तर भगवान काय झाले, शांत होऊन हास्य करू लागले. मग त्या स्त्रियांनी ओळखलं की हा बालक विचित्रच आहे, हा रुदन करतो आणि काही केलं थांबत नाही, पण तो भगवंताचं नाव घेतलं की हा करतो काय करतो, थांबतो आणि हास्य करतो. मग आता असं एकदाच नाही, पुन्हा पुन्हा होत होतं की पुन्हा पुन्हा भगवंत रडायचे आणि ते रडल्यानंतर सर्व स्त्रिया एकत्र येऊन काय करायचे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं पुन्हा पुन्हा कीर्तन करायचे. आणि मग भगवान जेव्हा हसू लागायचे तर सर्व स्त्रियांना फार आनंद वाटायचा. मग स्त्रियांना इतका आनंद वाटू लागला की बऱ्याच वेळेला ते सची मातेच्या जे अजून प्रसूतीगृहामध्येच होत्या, सची माता अजून घरी त्यांना नेलं नव्हतं. पण पहिला काय करायचे की एखादी स्त्री म्हणजे त्यांची प्रसूती होणार असेल तर समाजामध्ये एक वेगळं ठिकाण असायचं, एखादं ठीक म्हणजे काही एक घर असायचं, त्या ठिकाणी त्यांना ठेवलं जायचं, तिथं त्यांची प्रसूती व्हायची आणि काही कालानंतर मग त्यांना घरी आणलं जायचं. मग सची माता त्या प्रसूतीगृहामध्ये अजून होत्या, तर बाकीच्या स्त्रिया काय करायच्या, दिवसभर काही नाही काही कारणाने त्या प्रसूतीगृहाच्या आसपासच घुटमाळायच्या. कशासाठी की कधी हा बालक रुदन करतो आणि कधी आपल्याला जाऊन हरिनाम घेण्याची संधी मिळते. तर पहा, चैतन्य महाप्रभूंनी आपल्या जन्मापासूनच ज्या कार्यासाठी ते प्रकट झालेले आहेत ते कार्य सुरू केलं, ते म्हणजे काय, बद्ध जीवांना हरिनाम घेण्यासाठी प्रेरित करणं. मग अशा पद्धतीने स्त्रिया ह्या हरिनामाच्या कार्यामध्ये हरिनाम घेण्यामध्ये फार आनंद मानायच्या आणि त्यांना फार आनंद वाटायचा. का, कारण हरिनाम आनंद प्रदान करणार आहेच, फक्त आपण तेवढ्या तीव्रतेने आणि आर्तभावनेने घेणं आवश्यक आहे. मग अशा मधुर लीला भगवंत करू लागले. आणि एवढंच नाही तर वृंदावनदास ठाकूर इथे लिहितात की मग देवतागणांना फक्त त्या जन्माच्या दिवशीच भगवंताचं दर्शन घेऊन त्यांचं काही मन संतुष्ट झालं नाही, तर पुन्हा पुन्हा देवतागण अदृश्य रूपात त्या ठिकाणी यायची भगवंताचं दर्शन करण्यासाठी. आणि मग ते अदृश्य रूपात आल्यानंतर बऱ्याच वेळेला काय व्हायचं की देवता दिसत नाही आहे, आणि का देवता दिसत नाहीत, परंतु त्यांच्या सावली दिसायच्या. आणि ज्या स्त्रिया किंवा काही लोक त्या ठिकाणी आलेले आहेत बाळाला पाहण्यासाठी, तर ते लोक काय करायचे, सावली पाहून काय म्हणायचे की पहा काय म्हणतात, पहा कोणे देव लक्षिते गुरुए ते सांभाळे, छाया देखी सगळे बोले येई चोर जाये. देवतागण लपून घरात प्रवेश करीत तेव्हा त्यांची सावली पाहून लोक म्हणत की हा पहा चोर. ते काय म्हणायचे, लोक म्हणायचे की पहा कोण चोर आलेला आहे, पण सावली दिसायची, व्यक्ती दिसायचा नाही. त्यामुळे ते असं म्हणायचे. पुढे म्हणायचे
नरसिंह नरसिंह केओ करे ध्वनी अपराजितारस्तोर कारो मुके सुनी. काही जण नरसिंह नरसिंह असा धावा करीत तर काहीच्या मुखातून अपराजिता मंत्राचे केलेले उच्चारण ऐकू येईल. मग काही जण कोण चोर आलेला आहे का, कोण दुष्ट व्यक्ती आलेला काय म्हणून नरसिंह भगवंताचं नाव घेऊ लागायचे. काही जण वैदिक मंत्राचं उच्चारण करू लागायचे, काय दुष्ट शक्ती आलेला आहे काय म्हणून अशा पद्धतीने. परंतु जे देवी देवता आहेत ते मात्र अदृश्य रूपात येत आहेत. तर हे सर्व पाहून हसू लागायचे की पहा हे काय करतायत अशा पद्धतीने. म्हणजे त्यांना माहीत नाही की कोण आलेलं आहे आणि अशा पद्धतीने बोलून ते काय करतायत, नरसिंह भगवंताचं नाव घेत आहेत किंवा भयभीत होत आहेत. तर देवतांना त्याच्यापासून हसू यायचं आणि देवता हसू लागायचे. कोणी काय म्हणू लागायचं पहा. श्री गौरचंद्राचे दर्शन घेऊन देवता घरातून बाहेर पडत तेव्हा त्यांची सावली पाहून सर्वजण म्हणत पहा पहा डाकीन पळून जात आहे. कारण आता जे भूतपिशाच असतात ते प्रत्यक्षात दिसत नाहीत, कधी कधी त्यांची सावली दिसते है ना. तर काही लोकांना वाटतं की डाकीन भूतपिशाच कोणतर आला आहे आणि देवता जात आहेत तर ते काय म्हणायचे, पहा पहा डाकीन पळून जात आहे असं म्हणायचे. आणि काही जण तर काय म्हणायचे, चोर चोर पाहाला पकडा पकडा म्हणून ओरडत. तर इतर काही जण नरसिंह नरसिंह म्हणत धावा करीत. कोणी एका ओझ्याने देवतांना चेतावणी दिली. ओझा म्हणजे जे मांत्रिक असतात, तो पण एक काही येत होते ज्यांना मांत्रिक असं काही मंत्र येत होते. तर ते काय म्हणायचे एकदम आव्हान करत, त्यांना वाटायचं कोणतं डाकीन पिशाच आला असेल. तर ते काय म्हणायचे, आज तुम्ही पाहायला असाल परंतु तुम्हाला माहीत नाही भगवान नरसिंह देवाचा प्रताप असं ते म्हणायचे. कारण नरसिंह देवाचं नाव घेत आहेत हे आसपासचे लोक. आणि ते म्हणतात हे डाकीन, ते डाकीन किंवा भूतपिशाचं असं समजून की तुम्ही आज पोहून चाललेला आहात परंतु तुम्हाला माहीत नाही की नरसिंह भगवंताचा प्रताप काय आहे. आम्ही नरसिंह भगवंताचं नाव घेत आहे आणि त्यामुळे काय होईल, तुम्हाला जे तुम्ही इथं काही त्रास देऊ शकणार नाही, उलट तुम्हालाच भगवंत काय करतील, दंडित करतील. अशा पद्धतीने ते आपापसामध्ये म्हणजे बोलायचे किंवा मोठ्याने आव्हान करायचे. आणि हे ऐकून जे अदृश्य रूपात देवी देवता आलेले आहेत ते हसू लागायचे की यांना माहीतच नाही की इथं कोण आलेलं आहे आणि यांच्या गळामध्ये जो बालक आहे तो कोण आहे. अशा पद्धतीने भगवंत मधुर लीला करत होते. आणि इथं वर्णन केलेलं आहे की नंद महाराजांच्या घरामध्ये भगवान श्रीकृष्णाने ज्या काही लीला केल्या आणि सची मात्यांच्या घरामध्ये गौर सुंदराने ज्या काही लीला केल्या याच्यामध्ये काही अंतर नाही आहे, ते इथं वर्णन केलेलं आहे. मग जसं कृष्ण फार खोडकर होते तसं भगवान पण भरपूर खोडकर होते चैतन्य लीलेमध्ये. मग जसं ते थोडं रांगू लागले तर रांगू लागल्यानंतर काय करायचे, सची माता तीन जरा कुठे बाहेरच्या दुसऱ्या घरी तीन गेल्या असल्या, कारण थोडा एखादा महिन्यातीन झाल्यानंतर सची मातांना आता आपल्या घरी आणलं गेलं, छोट्या बालकाला पण निमाईला पण घरी आणलं गेलं. आणि मग काही महिन्यानंतर जेव्हा भगवान रांगू लागले तर सची माता किंवा जगन्नाथ मिश्रा इतर ठिकाणी गेले असले तर मग भगवान काय करायचे, रांगतच घरातल्या वस्तू इकडे तिकडे फेकून द्यायचे किंवा अस्तव्यस्त करून सोडायचे. आणि सची माता जेव्हा परत यायच्या तर ते आश्चर्यचकित व्हायच्या की हे सर्व कोणी केलं. आणि आसपासचे लोक पण येऊन विचारायचे, आश्चर्यचकित व्हायचे कोणी केलं सर्व. आणि ते काय विचार करायचे, नक्कीच एखादा राक्षस आला असेल, परंतु आपण नारायणाची पूजा करतो किंवा ह्या बालकाच्या रक्षणासाठी आपण भरपूर काही मंत्राचं उच्चारण करतो म्हणून भगवंतांनी काय केलं, या बालकाचं रक्षण केलं. मग असं ते आपापसामध्ये म्हणायचे. परंतु त्यांना माहीत नव्हतं की हे सर्व कोण करत आहे, छोटा बालक निमाहीच करत आहे. मग अशा पद्धतीने भगवंत लीला करत होते. मग काही दिवसानंतर जगन्नाथ मिश्रा त्यांचे जे सासरे होते म्हणजे सचीमातेंचे पुत्र, सचीमातेंचे वडील निलांबर चक्रवर्ती त्यांना बोलवतात. कशासाठी, बालकाचं नामकरण करण्यासाठी. मग आता निलांबर चक्रवर्ती मग काय म्हणतात की पत्रिका तर त्यांनी पहिला पाहिलीच होती की हा बालक काय असणार आहे, बंगालच्या राजाप्रमाणे असणार आहे. आणि एवढंच नाही की ह्या बालकामध्ये पूर्ण सृष्टीचं पोषण करण्याचं सामर्थ्य आहे असं निलांबर चक्रवर्ती म्हणतात. आणि त्यामुळे या बालकाचं नाव काय असलं पाहिजे, विश्वंभर. वास्तविक पहिलं नाव काय ठेवलेलं आहे चैतन्य महाप्रभूंचं,
विश्वम किंवा आतुर काय म्हणतात की अधिकृत नाव काय आहे विश्वंभर. विश्वंभर म्हणजे पूर्ण विश्वाचं पालनपोषण करणारे. आणि वास्तविक काय ते चुकीचं नाव नाही, कारण महाप्रभूच जे कृष्ण आहेत ते सर्व विश्वाचं पालनपोषण करतात. परंतु जी माता असते किंवा बाकी जे वडील असतात ते लाडाने इतर पण नावाने आपल्या मुलाला बोलवतात. त्या पद्धतीने सची मातेने मात्र दुसरं नाव ठेवलं. ते म्हणजे काय की चैतन्य महाप्रभू हे एका लिंबाच्या झाडाखाली प्रकट झाले होते. त्यामुळे सची माता किंवा इतर स्त्रिया चैतन्य महाप्रभूंना प्रेमाने कोणत्या नावाने संबोधू लागले? निमाई. निमाई म्हणजे निमाच्या झाडाखाली प्रकट झालेले. आणखी स्त्रिया काही स्त्रिया कोणत्या नावाने संबोधू लागले की हा असा आहे भगवान कृष्णचंद्राप्रमाणेच आहे, कृष्णांच्या प्रमाणेच आहे हा बालक, परंतु यांचा वर्ण कसा आहे? गौर वर्ण आहे. आणि म्हणून काही स्त्रिया त्यांना गौरचंद्र म्हणून संबोधू लागले. मग अशा पद्धतीने भगवंताला वेगळ्या नावाने संबोधलं जाऊ लागलं किंवा त्यांचं नामकरण केलं गेलं. मग काही जण विश्वंभर म्हणतायत, काही जण निमाई म्हणतायत, काही जण गौर सुंदर म्हणतायत, काही जण गौर हरी पण म्हणत आहेत. कारण ते कृष्ण आहेत हे माहीत नाही, पण तो कृष्णासारखा बालक दिसतो म्हणून त्याला गौर हरी म्हणून पण त्यांना संबोधलं जाऊ लागलं. मग अशा पद्धतीने भगवान काय करतो ते भगवंताचं नामकरण पण विधी झाली. त्यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण विधी झाली. ती विधी म्हणजे काय की अन्नप्राशन करण्याची विधी. मग जसं बालक असतो तर काही महिन्यानंतर त्यांना काय केलं जातं? अन्नप्राशन करवलं जातं. आणि अन्नामध्ये काय सर्वात पहिला त्यांना प्राशन करवलं जातं? भगवंतांना अर्पण केलेला प्रसाद. मग त्यावेळेला भगवंतांना म्हणजे चैतन्य महाप्रभूंना कृष्णांनाच अर्पण केलेला भोग किंवा प्रसाद प्रदान केला गेला. आणि त्यावेळेला आणखीन एक विधी असते ती म्हणजे काय की बालकासमोर वेगवेगळ्या वस्तू ठेवायच्या आणि बालक ज्या वस्तूला स्पर्श करतो तर त्या बालकाची पुढे जाऊन तशी प्रवृत्ती असेल हे समजलं जात होतं. ही विधी होती संस्कारामधली. आता ती बऱ्याच काही गोष्टी केल्या जातात. जसं प्रभुपाद पण जन्मले होते तर प्रभुपाद जेव्हा छोटेसे बालक होते तर त्यांच्या वडिलांनी पण ही विधी केली होती. आणि त्यांच्यासमोर काय ठेवलं? पैसे ठेवले गेले किंवा काही वस्तू ठेवल्या गेल्या आणि श्रीमद भागवतम ठेवलं गेलं. आणि सर्व ठेवल्यानंतर प्रभुपाद जेव्हा रांगत गेले तर प्रभुपादांनी कशाला स्पर्श केला? श्रीमद भागवतमला स्पर्श केला. तसंच चैतन्य महाप्रभूंच्या समोर पण सर्व वेगळ्या वस्तू ठेवल्या गेल्या. इथे लिहिलेलं आहे धान्य पुंती खडी सोर्ण रजतादीच्या धरिते आणि या करिले न उपनीत. तदनंतर धान्य ग्रंथ पोहे नाणी सोन्या चांदीच्या वस्तू अशा वस्तू बालकासमोर मांडल्या गेल्या. या सर्व गोष्टी मांडल्या गेल्या. आणि जगन्नाथ मिश्र त्या पुत्राला म्हणाले हे पुत्र विश्वंभर कृपया ऐक, यातील तुला जी वस्तू आवडेल तिला स्पर्श कर असं जगन्नाथ मिश्र म्हणाले. मग चैतन्य महाप्रभू निमाई रांगत पुढे गेले. त्यांनी कशाला स्पर्श केला? श्रीमद भागवतमला स्पर्श केला. श्री गौरांग महाप्रभू की. आणि पहा जसं त्यांनी श्रीमद भागवतमला स्पर्श केला एवढंच नाही, त्यांनी पकडून आपल्या छातीला ते लावलं. आणि त्यावेळेला म्हणलेलं आहे त्यावेळी प्रतिव्रता स्त्रियांनी केलेल्या जय जयकाराने घराच्या चारही भिंती थरारल्या. प्रत्येकजण म्हणू लागला हा बालक भविष्यात महान पंडित बनून विख्यात होईल. काही जण म्हणू लागले हा बालक महान वैष्णव होईल. थोडक्याच अभ्यासाने तो सर्व शास्त्रामध्ये पारंगत होईल. अशा पद्धतीने सर्व स्त्रिया आपापसामध्ये म्हणू लागले. मग हे पण एक लीला विशेष झाली. आणि मग ज्या स्त्रिया तिथं यायच्या कीर्तन करण्यासाठी ते तर त्या स्त्रिया निमाईंना काय करायच्या? फार आनंदाने आपल्या मांडीवर बसवून घ्यायच्या. आणि त्यांना काय वाटायचं आपण किती भाग्यशाली आहोत की देवी देवतांना पण म्हणजे जे कृपा किंवा साध्य होत नाही ते कृपा आपल्याला होत आहे. ती म्हणजे काय? साक्षात भगवंतांना मांडीवर घेऊन खेळण्याचीच त्यांना संधी मिळते. मग त्यांना निमाई ही भगवंत आहेत हे माहीत नाही तरी पण त्यांना हृदयातून वाटायचं की आपण किती भाग्यशाली आहोत की देवतांना पण जे भाग्य लाभलं नाही ते आपल्याला भाग्य लाभत आहे की निमाईला आपल्याला मांडीवर खेळण्याची संधी मिळत आहे. मग अशा पद्धतीने त्या स्त्रिया काय करायच्या? स्वतःला फार भाग्यशाली समजायच्या. आणि
म्हणून भगवंत रुदन करायचे आणि स्त्रिया म्हणून हरिनाम संकीर्तन करायचे आणि भगवंत मग थांबून काय करायचे स्मित हास्य करू लागायचे. मग अशा मधुर लीला चालू होत्या. मग एक दिवस आणखीन एक विशेष लीला घडली. मग सची माता आपल्या घरामध्ये काही सेवा करत होत्या आणि निमाई त्यांच्या घरामध्ये बसलेले होते आणि त्यावेळेला अजून रांगत होते आणि चालत नव्हते. आणि त्यावेळेला काय होतं, त्यांच्या घरासमोर एक फार मोठा सर्प येतो. फार मोठा सर्प होता आणि ते सर्प कोण होते? स्वयं शेषनागच त्या सर्पाच्या रूपात तिथं आले होते. शेषनाग म्हणजे कोण? बलरामजीच आहे. आता बलरामजी स्वयं विश्वरूपजींच्या रूपात त्या घरामध्ये वास करत आहे. पण त्या विश्वरूप बलरामजीचे विस्तारित रूप कोणतं आहे? शेषनागांचं, ज्यांनी ह्या ब्रह्मांडाला आपल्या फण्यावर धारण केलेलं आहे. मग त्यांना पण भगवंताचं दर्शन करायचं होतं, भगवंताच्या लीलेमध्ये थोडं समाविष्ट व्हायचं होतं. मग ते शेषनागच्या सर्पाच्या रूपात तिथे येतात आणि जसं सर्प बाहेर येतो त्यांच्या अंगणामध्ये, तर भगवंताला सर्व माहीत आहे. तर भगवंत रांगत रांगत बाहेर येतात. आता कोणी पाहत नाही आहे, तर रांगत रांगत बाहेर येतात आणि त्या सापाला पकडतात. आणि साप पण काय करतो? त्यांना वेटवा घालतो. कारण त्यांच्यामध्ये आता एक प्रकारे काय होत आहे? भेट होत आहे. आणि आता काय होतं की साप अशा पद्धतीने वेटवा घालतो की भगवंत जसं बालक एखाद्या गादीवर झोपतो त्या पद्धतीने निमाई त्याच्यावर पहुडतात आणि थोड्या वेळात म्हणजे आसपासच्या स्त्रिया आहेत तिकडून तिकडून जात होते ते पाहतात आणि ते एकदम घाबरून जातात की एवढा मोठा सर्प आलेला आहे आणि निमाई त्याच्या जवळ जाऊन म्हणजे गेलेला आहे. त्या सर्पाने त्याला वेटवे घातलेले आहेत. त्यांना माहीत नाही की इथं काय लीला चालू आहे आणि ते घाबरून हाय हाय म्हणून जोरात ओरडू लागतात की पहा किती भयंकर साप आहे. आणि तो निमाईला दसून काय करेल? त्याला इजा पोचवून जोरात ओरडू लागतात. ते पाहून निमाई सची माता पण घरातून धावत पळत बाहेर येतात आणि ते त्या सची माता पाहून एकदम दुःख करत जोरात ओरडू लागतात. तर इथं म्हणलेलं आहे पहा, गरुड गरुड करी डाके सर्व जन, पिता माता आदी भये करय क्रंदन. तर प्रत्येकजण गरुड गरुड अशी मोठ्याने आवडणी करू लागला. घाबरलेले माता पिता आप्तगण भयाने आक्रंद करू लागले. काही जण काय लोक करू लागले? कारण सापाला म्हणजे भय देणारा कोण असतो? गरुड असतो. तर गरुड गरुड म्हणजे गरुड हे भगवंताचे वाहन आहे. तर गरुडजींचं आव्हान करू लागले आणि माता पिता म्हणजे सच्ची माता जगन्नाथ मिश्रा तर एकदम जोरात रुदन करू लागले. कारण आता सापाच्या सोबत आहेत, सापाने वेटून घातलेले आहेत. आता मुलगा वाचेल का नाही त्यांना माहीत नाही आहे. तर मग आता बराच वेळ तसं गेल्यानंतर काय झालं पहा, प्रभू रे अडिया सर्प पलायत खन, कोणी धरी वारे यान श्री सच्चिनंदन. श्री सच्चिनंदन प्रभूंनी पुन्हा पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करून देखील सर्प रूपातील आनंददेव सर्वांचा आक्रोश ऐकून तिथून निघून गेले. तर आता भगवंताला मात्र काही भय नाही. ते आता शेषनाग आहेत. स्वयं शेषनाग पण त्यांचेच विस्तार आहेत, परंतु शेषनाग एक भक्ताच्या रूपात आहे. मग भक्ताचं आणि भगवंताचं मिलन होत आहे. तर भगवंत त्याला पुन्हा पुन्हा पकडत आहेत. इकडं सर्व स्त्रिया घाबरलेल्या आहेत, कुटुंबीय घाबरलेले आहेत, माता पिता घाबरलेले आहेत, परंतु निमाईला काय भय नाही. ते आनंदाने त्या सर्पाला पुन्हा पकडत आहेत, आलिंगन घेत आहेत. शेवटी सर्प जे शेषनाग आहेत तेच काय विचार करतात की आता हे सर्व लोक इतके घाबरलेले आहेत, त्यांना जादा भय देणं योग्य नाही आहे आणि सर्प हवावर तिथून निघून जाऊ लागतो. मग जसं सर्प थोडा दूर जातो तर काही स्त्रिया लगेच धावत पळत पुढे येतात आणि निमाईला पकडून काय करतात? बाजूला घेतात. मग पुढे काय म्हणलेलं पहा, केहो बोले बालकेर पुनर्जन्म हैल, केहो बोले जाती सर्प तेही नालंगिल. काही जण म्हणाले की पहा या बालकाचा पुनर्जन्म झाला आहे, तर काही म्हणाले सापाने याला काहीच कसे केले नाही. मग ते आश्चर्यचकित झाले, सापाने कसंच काही केलं नाही, काही कसंच म्हणजे कसं काही केलं नाही असं ते आश्चर्यचकित होऊ लागले. आणि बालकाला खरोखर काय झालेलं आहे? पुनर्जन्म झालेला आहे. काही जण वैदिक ग्रंथातले काही मंत्राचे उच्चारण करू लागले बालकाच्या रक्षणासाठी, परंतु त्यांना माहीत नाही की इथं काय लीला चालू होते. मग आता सर्व भक्त स्त्रिया आनंदित झालेल्या आहेत, काही मंत्र जप करत आहेत, काही जण बालक पुनर्जन्म झाला असं म्हणत आहेत. आणि त्या आनंदामध्ये काय झालं, ज्या स्त्रियांनी निमाईला पकडलं होतं तर ते स्त्रिया आनंदामध्ये थोडं निमाईला पकडलेलं ते सोडलं त्याने. आणि काय झालं, जसं निमाईला सोडलं, निमाई पुन्हा रांगत रांगत त्या सापाला पकडण्यासाठी जाऊ लागली. का?
तेवढं त्यांना प्रेम आहे. तर मग स्त्रिया काय म्हणू लागले की पहा हा मुलगा किती म्हणजे खोडकर आहे की आम्ही इतका घाबरलो त्याला पकडून आणत आहोत आणि हा काय करायला पुन्हा त्या सापाला पकडायला चाललेला आहे असं म्हणत त्या पुढे जाऊन काय करतात त्याला पकडतात आणि पुन्हा मागे आणतात. मग अशा मधुर लीला भगवंत तिथं करत होते. मग त्या नवदीप वाशेला ते लीला माहीत नव्हत्या, परंतु भगवंत देवतांना तिथं विशेष ह्या लीलेच्याद्वारे काय करत होते त्यांच्या संघाचा आनंद प्रदान करत होते. मग देवतागण पण होते हे त्यांनी शेषनाग पण इथं त्या निमित्ताने आले होते. आणि पहा इथं मग म्हणलेलं आहे, आता पहा हे काही श्लोकांचं आपण वाचन करू. ह्या श्लोकामध्ये मग आता अशा पद्धतीने भगवंत तिथं एक एक दिवस वाढत आहेत आणि भगवंत वेगळ्या लीला करत आहेत. तर त्याच्यामुळे सचीमाता जगन्नाथ मिश्रा त्यांचा जो आनंद आहे तो गगनाला मावेन अशा पद्धतीने आनंद आहे आणि ती फार आनंदित होऊन भगवंताच्या लीलेचा आस्वादन करत आहे. आणि इथं भगवंत किती सुंदर होते याचं वर्णन केलेलं आहे. म्हणलेलं आहे, काही दिवसांनी बालक श्री सच्चिनंदन चालू लागले आणि अंगणामध्ये ते इकडे तिकडे बागडू लागले. जेनी या कंदर्प कोटी सर्वांगेर रूप चांदेर लागाये साध देखितेसे मुख. भगवंताचे रूप इतके देखणे होते की कोटी कोटी कामदेव त्यांच्यासमोर पराजित होत असत. चंद्र देखील त्यांचे श्रीमुख पाहण्यास उत्कंठित आसुतलेला असे. सुवलित मस्तके चांचर भालकेस कमल नयानयन गोपालेन वेश. कुरल्या केसामुळे त्यांचे सुंदर मस्तक व कपाळ आकर्षित दिसत असे. कमल पुष्पाप्रमाणेच त्यांचे सुंदर विशाल नेत्र अगदी गोपाल कृष्णा समान दिसत होते. आपण श्लोक आणि त्याचा अर्थ वाचत आहोत. हा तर आता डायरेक्ट अर्थ वाचतो. त्यांचे भाऊ गुडघ्यापर्यंत लांब होते, ओठ लाल आणि छाती विशाल होती. सर्वांग सुंदर असे त्यांचे रूप अनेक शुभ लक्षणांनी युक्त होते. सूर्याप्रमाणे तेजस्वी असे त्यांचे गौरवर्ण रूप होते. त्यांची बोटे, हात आणि चरण विशिष्ट पूर्णरित्या सुंदर होते. बालकाच्या नैसर्गिक स्वभावामुळे प्रभू इकडे तिकडे फिरत असत. त्यावेळी वाटे की त्यांच्या नैसर्गिक रक्तिम चरणामधून रक्तच वाहत आहे. कोटे कापल्यामुळे रक्त ओघट आहे की काय अशा शंकेने सचीमाता अत्यंत भयभीत होत असत. पहा भगवंताचं रूप इतकं सुंदर होतं आणि त्यांचे तळवे आणि पायाचे पण तळवे इतके लालिमामय होते की जणू काही त्याच्यातून रक्तच वाहत आहे. आणि सचीमातेला काय वाटायचं की निमा इकडे तिकडे जाऊन येत आहे तर त्याच्या पायाला काहीतरी लागलं तर नाही ना, रक्त तर येत नाही ना, असं भावून विचार करून सचीमाता भयभीत होत होती. परंतु भगवंत काय एवढे सुंदर आहेत आणि भगवंताच्या सुंदर असं सुंदरतेचं इथं वर्णन केलेलं आहे. आणि सचीमाताला माहीत नाही की वास्तविक ते कोण आहे, स्वयं भगवंतच आहे. त्यामुळे ते भयभीत होत होते. आणि सचीमाता जगन्नाथ मिश्र आपापसामध्ये चर्चा करायची की माहीत नाही आपलं काय भाग्य आहे